नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे चुकीचं भूसंपादन झालं, अनावश्यक असताना तुमची जमीन भूसंपादित केली असं जर वाटत असेल तर कोर्टात जाताना बेसिक 4 कागद लागतात। ते कोणते तुम्हाला आज मी सांगणार, त्यांचं महत्त्व सांगणार आणि ॲडिशनल कागद कुठले लागणार ते सांगतो। बघा, जमीन भूसंपादित झाली तर सगळ्यांनाच वाटतं की आमचं चुकीचं संपादन झालंय, असं नसतं। ठीक आहे, त्याच्यामुळे खरंच चुकीचं संपादन झालं का, रॉंगफुल ॲक्विजिशन आहे का हे तपासावं लागेल। हे जर कागदोपत्री ठरत असेल तरच आपण कोर्टात क्लेम करू शकतो रॉंगफुल ॲक्विजिशन आहे म्हणून। मग त्याच्यासाठी बेसिक 4 कागद पहिले कोणते लागतात बघा। एक तर तुम्हाला जी संपादनाची नोटीस आली ते पहिलं कागद तुम्हाला लागेल। दुसरे जे कागद आहे अवॉर्ड लागेल। तिसरे जे कागद आहे मोबदल्याचं रजिस्टर्ड, ज्याच्यात मोबदला पण दिलेला असतो आणि मोबदला न घेतलेल्या लोकांची पण यादी असते, हे तिसरं कागद। आणि चौथं जे कागद आहे ते म्हणजे पंचनामा। हा ताब्याचा पंचनामा असतो। त्या गावात, त्या भागात किंवा त्या प्रोजेक्टला जेवढ्या लोकांनी जमीन दिली त्यांची सगळ्यांची नावं असतात त्या पंचनाम्यात, ताब्याच्या पंचनाम्यात। आणि मग ज्यांनी ज्यांनी सही केली त्यांच्या सह्या असतात। ज्यांनी सही नाही केली त्यांची जागा रिकामी असते, म्हणजे त्यांच्या गटाचं नंबर टाकलेला असतं पण त्या गट नंबरच्या मालकाचं त्या पंचनाम्यात सही किंवा अंगठा नसतो। ही बेसिक 4 कागद आहेत। आता या बेसिक 4 कागदाचं महत्त्व काय आहे? जर तुम्ही जमीन रिक्लेम करत असाल किंवा रॉंगफुल ॲक्विजिशन प्रूव्ह करत असाल तर हे जे यातलं पहिलं कागद आहे नोटीस, त्या नोटिसीमध्ये कुठल्या पर्पजसाठी जमीन संपादित करणार आहोत हे लिहिलेलं असतं। त्या पर्पजच्या व्यतिरिक्त भलत्याच कामासाठी वापरली हे सिद्ध करावं लागतं। त्याच्यामुळे म्हटलेल्या पर्पजपेक्षा वेगळ्या कामासाठी वापरली हे सांगण्यासाठी म्हणून ही नोटीस लागते पहिलं। दुसरं अवॉर्ड। अवॉर्डमध्ये सगळे डिटेल्स असतात, तुमची जमीन किती संपादित झाली, किती सोडली, हे सगळं अवॉर्डमध्ये असतं। काय रेटनी तुम्हाला अवॉर्ड डिक्लेअर झालं हे सगळं त्याच्यात असतं। तिसरं जो कागद आहे मोबदल्याचा रजिस्टर, त्याच्यात 2 कागद असतात। एक तर तुम्हाला किती मोबदला ठरला, तुमच्या गटाच्या पुढे, नावाच्या पुढे ते मोबदला लिहिलं असतं। आणि दुसरं जे आहे की मोबदला घेतला की नाही घेतला याची एक यादी असते। मोबदला न घेतलेल्या लोकांची पण एक यादी असते, ते असतं। आपण जर मोबदला घेतला नसेल तर आपल्या केसमध्ये मेरिट क्रिएट होतो, तो एक ग्राउंड बनतो। हे तिसरं कागद। आणि चौथं जे आहे हे मात्र तुम्ही प्रत्यक्ष ताबा दिला की नाही दिला याचा कागद आहे। जर तुम्ही प्रत्यक्ष ताबा दिला नसेल तर तुमची त्याच्यात सही नाही राहणार, कुठे, त्या पंचनाम्यामध्ये, ताब्याच्या। त्याच्यामुळे हा एक तुमच्यासाठी तुमच्या बाजूने जाणारा ग्राउंड बनतो। तर हे बेसिक 4 कागद आहेत। मग याच्या व्यतिरिक्त बाकीचे कोणते कागद लागतात? कोर्टात जेव्हा तुम्ही जाता बाकीचे जे कागद लागतात त्याच्यातील 7/12 उतारे, संपादनाच्या आधीचे तुमच्या नावाने असलेले, संपादनाच्या नंतरचे हे जे ज्यांनी कोणी संपादित केलं शासनाने किंवा इरिगेशन डिपार्टमेंटनी त्यांच्या नावाचे, हे 7/12 म्हणजे संपादनाच्या आधीचे आणि नंतरचे। दुसरा फेरफार, ज्या फेरफारनी हा 7/12 बदलला तो फेरफार। तिसरं मोजणी होते बघा, की मोजणीचे दाखले, त्याच्यामध्ये क प्रत जोडायची पण मोजणीचा अहवाल पण जोडायचा। खूप लोक क प्रत जोडतात पण मोजणीचा अहवाल नाही जोडत। मोजणीचा अहवाल नक्की जोडा। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्या जमिनीत तुमची घरं असतील, पोल्ट्री फार्म असेल, अजून काही स्ट्रक्चर उभं असेल तर त्या स्ट्रक्चरच्या संपादनाच्या आधीचे पुरावे आणि संपादनाच्या नंतरचे पुरावे, हे पुरावे काय असू शकतात? घर असेल तर घरपट्टी भरतात त्याची पावती, घर नंबर सकट, आणि दुसरं लाईट बिल। तिसरं अजून कुठले तुमचे पुरावे असेल तर ते त्या घराच्या संबंधाने द्या, किंवा अजून कुठलं स्ट्रक्चर असेल तर त्या स्ट्रक्चरचं। बरेचदा संपादनाच्या आधीचे पुरावे नसले की मग तुमची केस कमजोर होते। त्याच्यामुळे संपादनाच्या आधीचे आणि आत्ताचे, नंतरचे हे सगळे पुरावे द्यायचे। हे सगळं करून आपण कोर्टात जाऊन क्लेम करू शकतो की त्या जमिनीवर संपादनाच्या नंतरही आज सुद्धा माझा ताबा आहे, त्याच्यामुळे त्यांचं रॉंगफुल पोझिशन होतं, जमीन रिलीज करावी आणि माझ्या क्षेत्रापुरता जो ताबा आहे तो मला रिग्रांट करून द्यावा, मला परत द्यावा, असं आपण क्लेम करू शकतो। अशी तरतूद आहे। त्यामुळे जर तुमची जमीन चुकीच्या पद्धतीने संपादित झाली असेल, त्याचा ताबा शासनाने किंवा त्या प्रोजेक्टच्या ज्या काही विभागांनी ताबा घेतलेला नसेल किंवा पार्शल घेतलेला असेल, पार्शल ताबा तुमच्याकडेच असेल, या केसमध्ये तुमच्याकडे असलेल्या ताब्याचं
मालकी हक्क जर मागायचा असेल तर आता जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले ते सगळे व्यवस्थित एका फाईलला तयार करायचा आणि ही फाईल घेऊन तुम्ही जवळच्या वकिलाकडे जाऊ शकता, सल्ला घेऊ शकता आणि तुमची जमीन तुम्ही रिग्रांट करण्यासाठी किंवा तुमच्या नावाने 7/12 परत मिळवण्यासाठी क्लेम करू शकता, केस करू शकता. तर ही आहे सगळी कायदेशीर तरतूद. जजमेंट काय आहे? रिसेंटली ऑनरेबल गवई साहेबांनी ते जजमेंट दिलं. त्याच्यात म्हटलं आहे की जर शेतकऱ्याची जमीन वापरली नसेल तर ती त्याला परत द्या असं जजमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जजमेंट वापरू शकता. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर केसचे डिटेल्स, तुमची माहिती लिहून पाठवा. केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.